लांजा संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळ मुंबई यांच्या वतीनं आज आपल्या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न होत आहे। त्यानिमित्त उपस्थित सर्व मान्यवरांचा आणि प्रथमतः शाब्दिक सुमनांचा वर्षाव करून मी स्वागत करतो आणि आमच्या अध्यक्ष यांना विनंती करतो आपण अंगपुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं। आपले सर्वांचे लाडके आदरणीय दत्ताजी कदम साहेब गुरुजी काय माहिती आता बाईत गुरुजी आणखी मोरे यांच्याबद्दल बाकी नावं घेण्यामध्ये आपल्याला बोलता येईल जास्त हे नावं घेण्यात बरंच हे जातं। आमचे या गावचे गावकार आनंदजी रायकर यांचंही स्वागत। आमचे लाडके बाई गुरुजी यांचंही स्वागत। तिला ते द्या ती मुख्यमंत्री तिला द्या। असा सूत्रसंचालन करणारा व्यक्ती ज्याला तालुक्यात राजापूर आणि लांजा तालुक्यात अतिशय जवळून ओळखलं जातं, अतिशय उत्कृष्ट अशी कला आहे, सूत्रसंचालन करावं तर विशाल मोरे असा आमचा हा हरहुन्नरी कलाकार त्यांचंही स्वागत। मुख्यमंत्र्यांचं स्वागत यांना मॅडम विनंती करतो आपल्या शुभ हस्ते शाळेचे मुख्यमंत्री काय मुख्यमंत्री राहून म्हणून शुभेच्छा। गेली 35 वर्ष लांजा राजापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळ या 3 तालुक्यामध्ये जोमानं काम करतोय। आम्ही स्वतः जेव्हा आम्ही व्यायाम करायला सुरुवात करतो मनाशी पक्क ठरवतो दररोज व्यायाम करायचा, परंतु 2 दिवस जातात आणि तिसरा दिवस आल्यावर थांबतो, काहीतरी राहिलं। काल 2 दिवस मला सुट्टी असून सुद्धा मला 2 दिवस मला व्यायाम करता आला नाही। ही आमची परिस्थिती आहे, नाही सत्य परिस्थिती आहे, काय याच्यात नव्हे की आपण जे आहे योजतो परंतु ते पूर्ण तडीला नेत नाही। योजना भरपूर असतात, आखतो आपण भरपूर, परंतु ते तडीला नेणं हे जर शिकायचं असेल ते कसं तडीला न्यावं, त्याचं नियोजन कसं करावं, त्या नियोजनातनं अनेक अडथळे येत असतात, ते अडथळे कसे पार करावे आपल्याला माहितीच आहे की परवा 2-3 दिवस मुंबई रस्ता हा बंद होता, पाणी भरलं होतं, त्याही परिस्थितीत ही मंडळी मुंबईतून येत आहेत। एवढं नियोजन परफेक्ट असतं की आत्ता हा दौरा संपल्यानंतर त्यांच्या पुढच्या दौऱ्याचं नियोजन चाललेलं असतं की काय करायला पाहिजे, कोणत्या पद्धतीनं आपल्याला निधी उभा करावा लागेल, आहे तो निधी कसा आपण त्याचं वाटप करायला पाहिजे। प्रत्येक जण आपापला बाकीचा वाटा आपण इकडे तिकडे खर्च न करता या कार्यासाठी ते खर्च करतात। कारण का तर आपण आपली मुलं आपल्या या 3 तालुक्यातली मुलं कुठेतरी पुढे यावी आणि त्यांचं नाव उज्ज्वल व्हावं, तालुक्याचं नाव उज्ज्वल व्हावं, हा एक उदात्त हेतू त्यांनी घेऊन ते कार्य करतात। मी त्या सर्वांना प्रथमतः धन्यवाद देईन आणि त्यांना अशाच प्रकारचं त्यांच्या हातून समाजकार्य हे शैक्षणिक कार्य, त्यांनी समाजकार्य म्हटलं एवढ्यासाठी मी म्हटलं की गेली कित्येक वर्षापूर्वी त्यांनी रायकर साहेब आपल्याकडे वाटूळ वगैरे भागात त्यांनी पूलही बांधून दिले, हायस्कूलला स्वच्छतागृही बांधून दिली, म्हणजे त्यांनी समाजकार्य शैक्षणिक आहे, समाजकार्य पण करतात, त्यांच्या हातून हे शैक्षणिक कार्य निरंतर घडत राहावं यासाठी त्या सर्वांना उदंड आयुर्वेद लाभावं अशी मी सिद्धिविनायक चरणी प्रार्थना करतो। आणि यानंतर मी विशाल मोरे यांना विनंती करतो, आपण मगाशी म्हटलं सूत्रसंचालन करतात
मग आपल्याला सूत्रसंचालन नाही, परंतु आज आपल्याला त्यांचं भाषण मार्गदर्शन आपल्याला